धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे तालुक्यात गावागावात महाराजस्व समाधान शिबिर। धुळे ग्रामीण तहसील कार्यालय यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानांतर्गत धुळे तालुक्यातील विविध मंडळांमध्ये महसूल व इतर शासकीय विभागांचे अधिकारी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष गावात जाऊन सोडविणार आहेत। या शिबिरामधून 7/12 उतारे, जमीन नोंदणी दुरुस्ती, फेरफार प्रकरणे, KYC, विविध शासकीय योजनांची माहिती तसेच शेतकरी व नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात येणार आहे। तसेच आरोग्य, रेशन कार्ड, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना आणि लाडकी बहीण योजनेबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे। तहसीलदार अरुण शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च ते एप्रिल 2026 दरम्यान विविध गावांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान शासन महसूल व विभागामार्फत 23 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल विभागाने एक शासन निर्णय पारित केलेला आहे। त्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आपण आयोजित करणार आहोत। शासनाच्या निर्देशाप्रमाणे जेवढे काही मंडळ असतील आपल्याकडील 15 मंडळांमध्ये येत्या 3 महिन्यांमध्ये आपण प्रत्येक मंडळात एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरातील आयोजनामध्ये महसूल विभाग असेल, नोंदणी विभाग असेल, मोजणी विभाग असेल, यामार्फत ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, शेतकऱ्यांसाठी असतील किंवा नागरिकांसाठी असतील, तर त्या सर्व योजनांना आपण त्या मंडळामध्ये त्या गावामध्ये जाऊन त्याचं प्रथमतः प्रबोधन करणार। जे कोणी लाभार्थी असतील त्यांचे आपण अर्ज भरून घेणार आणि शक्य असेल तर त्याच ठिकाणी आपण त्याच्या लाभाचं वितरण करणार आहोत। यामध्ये विविध उत्पन्नाचे दाखले असतील, डोमासाईल असतील, कास्ट सर्टिफिकेट असतील, तसेच काही महसूलच्या ज्या नवीन सुधारणा आल्या आहेत त्याप्रमाणे 7/12वरील जे इतर हक्कात काही नोंदी असतील किंवा पेंडिंग नोंदी असतील, बोजे असतील, हे देखील आपण कमी करणार आहोत। मोजणी विभागामार्फत आणि मुद्रांक शुल्कामार्फत जे विद्यार्थ्यांना मुद्रांक शुल्क कमी करण्यात आलं आहे, काही ठिकाणी माफ करण्यात आलं आहे, सवलोकासारखी योजना आहे, याची देखील आपण वेगवेगळ्या स्तरावरचे जे लाभ आहेत ते नागरिकांना वाटप करणार आहोत। तर आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, जे आपण काही नियोजन केलेलं आहे त्यानुसार सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपल्याला जे आवश्यक लाभ असतील ते आपण त्या सर्वांचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।